कॅमेरा सुरू झाला, लाईट दिसला की इथले पोलीस कर्मचारी आणि सिक्युरिटी गार्ड सगळेच अलर्ट झाले आणि मग इथल्या झोपलेल्या भिकाऱ्यांना, दारुड्यांना, गरदुल्यांना ते उठवू लागले. इतकंच नाही तर जिथे कॅमेरा जाईल तिथं त्यांचं चेकिंग सुरू होतं. पण त्यांच्याकडून जाणून घेऊयात की नेमकं सिक्युरिटी किती आहे. किती कर्मचारी दररोज राहतात बरं इथं सुरक्षा? सर आपल्या मार्शल्स आहे. असं नाही की आज तुम्ही इथं छायाचित्रीकरणाला आले आणि आम्ही त्यांना उठवतो. आमचं रेग्युलर आमचं जे आहे रात्रपाळी ड्युटीमध्ये जे लोक दारू पिऊन इथे झोपतात बसस्थानकामध्ये त्यांना आम्ही हाकलून देतो. विषय असा आहे की सर्व गाड्या पण चेक करतो. रात्रीला आमच्या एक 2-3 बीट मार्शल्स असतात या ठिकाणी आणि आमची बसस्थानकाला चौकी आहे. चौकीला आम्ही 2 अंमलदार असतो रात्रपाळीला आणि 3 मार्शल म्हणजे एकूण आपले 7 ते 8 पोलीस कर्मचारी रात्रपाळीला असतात. सोबत सुरक्षा रक्षक पण असतात. 12 वाजलेले आहेत. मी ज्यावेळेस 11:45 वाजता इथं आलो होतो त्यावेळेस पूर्ण फिरून आलो. त्यावेळेस कुणी अलर्ट विषय असा झाला की त्यावेळेला आपण कदाचित या साईडला तुम्ही छायाचित्रीकरण करत होते तर त्यावेळेला आम्ही एक व्यक्तीला डिटेन करत होतो त्या ठिकाणी. आम्ही तो संशयास्पद फिरून मिळताना आढळून आला. त्याला मी चौकीला नेलं. त्याला विचारपूस केली, बाबा तू कशासाठी आला, काय आला. मग त्याला आम्ही त्याची चौकशी करून त्याला सोडून दिलं त्या ठिकाणी. तर विषय असा आहे की किती डिटेन केलेत साहेब दोषारोपाची मीडियाचा विषय असा आहे. वस्तुस्थिती दाखवलेली आहे आम्ही. हो बरोबर. मी तरी वस्तुस्थिती दाखवलेली आहे बसची. बरोबर आहे. नाही तुम्ही तुमचं चुकीचं केलं असं वाटतं का तुम्हाला? तुम्ही काही चुकीचं केलेलं नाही आहे. परंतु आम्ही जे आहे आम्ही सुद्धा आमच्या कर्तव्य करत आहोत. आणि विषय असा आहे तुम्ही करत नाही म्हणून नाही आम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही आले, तुम्ही जे म्हणताय की पोलीस आम्ही कॅमेरा आला म्हणून पोलिसांनी इथल्या लोकांना हाकलला, असा काही प्रकार नाही आहे. आम्ही रेग्युलरली या ठिकाणी जे आहेत त्यांना आम्ही हे करतो. आणि कुठला आहे तू? शिलोर. कुठं चालला? कुठं शिलोर चालला? कुठं पिशवी कुठं आहे? अरे तू टाईट आहेस. दारू वास इतका दारू पिलास तू? पिशवी कुठे आहे? पिशवी कुठं आहे? नाही ना मला कुठं शिलोर. शिलोर सिल्लोडला. पण दारू किती पिलास तू? नाही ना मला राजा शिलोर. शिलोर शिलोर. इथं काय करायला लागला? हे छत्रपती संभाजीनगर आहे. आलतो. तुम्हाला बस कुठे पिला? एसटी बस नाही लागली तुम्हाला? नाही हे अशी प्रवासी आहेत, रात्री दारू पिऊन इथं फिरतात. आता अशा परिस्थितीमध्ये या महिला सुरक्षित आहेत. तू काय करते बाई? तू मी इथं 2 महिन्यापासून आहे सर. माझ्या नवऱ्याचं ॲक्सिडेंट व्हायले. तू काय करते? तुझ्या तोंडात सुपारी दिसते. नाही मी पुडी खाते. हा तू काम करते इथं 2 महिन्यापासून. काय काम करते? इथं माझी बाहेर चायची टपरी आहे आपल्या. मग आता टपरी बंद झाली असेल ना. इथं काय तुझं काम? तर मला जाणं येणं लई लांब पडते पडेगावपासून, तर म्हणून मी इथं मुक्कामीला राहते. मग झोपली पाहिजे ना कुठं तर मुक्कामीला. कस का जागी आहे 12 वाजले? नाही इथं झोपेले मी माझ्या घरच्या सोबत. कधी पोलिसांनी हटकलं नाही का इथं नको थांबून? नाही काहीच नाही बोलले. आणि आपले सुरक्षेसाठी ती महिला आहे. तुम्हाला माहित आहे का? नाही महिला असेल तरी तुम्ही अलर्ट महिला पोलिसांना सांगणं गरजेचं होतं. पण मला सांगा, या बसस्थानकामध्ये ही जर महिला जर कुणावर आम्ही बोलवलंय सर आणि रेग्युलरली ती महिला आम्ही रेग्युलर त्यांना इथं राहू नका म्हणून सांगत आहे आणि रेग्युलर ते येतात परत या ठिकाणी. तर त्यांच्यावर ॲक्शन आम्ही घेत आहेत कायदेशीर. बरोबर. ही पोलीस कर्मचाऱ्यांकडून घेतलेली ही स्थिती आहे. आता महिला प्रवासी नाही आहेत, महिला प्रवासी गेलेत. ताई तुम्ही प्रवासी आहेत का? प्रवासी आहे का? कुठे चालले? मेरे को घाटी हॉस्पिटल में मेरे को जाने का है. वो आज मैं रुका हुआ हूँ, बंद है ना आज, वो मैं जाने का था. इथली स्थिती आहे. पोलिसांचा दावा, कर्मचाऱ्यांचा दावा आहे की आम्ही रेग्युलरली इथं चेक करत असतो. पण वस्तुस्थिती आम्ही तुमच्यासमोर आणलेली आहे. मोहम्मद इरफानचा माधव सावरगावे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.
तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.